उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावे 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 तम भोगील जीव खानी तम भोगील जीव खानी तम भोगील जीव खानी उपकारी निने पर निंदा परोपकारी निने पर निंदा उपकारी निने पर निंदा परोपकारी निने पर निंदा या सदा बहिनी माया सदा बहिनी माया सदा बहिनी माया भूत दया गाई पशुचे पाळन भूत दया गाई पशुचे पालन दया गाई पशुचे पाळन भूत दया गाई पशुचे पालन आनिल्या जीवन वना माझी अनिल्या जीवन वना माझी अनिल्या जीवन वना माझी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट 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 वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे परमपद बळ वैराग्याचे फळ वैराग्याचे परमपद फळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावे 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 उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खानी विडंबार कुमाई हा हा ढोबार कुमाई विडंबार कुमाई ढोबार हरी जय जय विडंबार कुमाई जय 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 ढोबार जय जय कुमाई विडंबार कुमाई ढोबार जय 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 कुमाई विडंबार कुमाई ढोबार कुमार विठोबार जोडोनी आधार जोडोनी उत्तम व्यवहार
उत्तम भोगील जीव खाणी रे उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील
व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिनी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी भूतदया गायी पशूंचे पाळन तान्हेल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी थोडा स्वर कमी कर अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अत्यंत गोड असा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या 4 आश्रमांपैकी असलेला सर्वश्रेष्ठ आश्रम गृहस्थ आश्रम, त्या गृहस्थ आश्रमाची आचारसंहिता सांगणारा अभंग आहे। विठ्ठल 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 उत्सवाचं औचित्य नैमित्य आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। श्री क्षेत्र खडक ओझर या गावातील एका गोड परिवाराने पगार परिवाराने एक अत्यंत सुंदर वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे। पांडुरंग कृपेने ही वास्तू संपन्न झाली म्हणून त्याला नाव सुद्धा पांडुरंग कृपा निवास। आणि अशा या पांडुरंग कृपा निवास या वास्तूच्या वास्तुशांती निमित्ताने आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे। गोड असा हा पगार परिवार आहे। आनंदारावबा पगार आणि त्यांचे 4ही चिरंजीव वाळुबा आनंदा पगार, रामनाथ आनंदा पगार, लक्ष्मण आनंदा पगार आणि तुकाराम आनंदा पगार या समस्त पगार परिवाराने आजचा हा आपल्या वास्तूच्या शांतीनिमित्ताने ठेवलेला आयोजित केलेला हा गोड सोहळा या निमित्ताने महाराष्ट्रातील अत्यंत गोड संप्रदायाची सर्व अभ्यासक उपासक महाराज मंडळी आवर्जून आपल्यामध्ये उपस्थित आहेत। माझ्या नगर जिल्ह्याचं रत्न
आणि उभ्या महाराष्ट्राला आपल्या गोड गळ्यांनी ज्यांनी प्रकाशित केलंय, सन्मित्र प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी यांच्या संपर्कातून त्यांच्या समवेत ज्यांनी चाल गायली हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील गोड गळ्याचे धनी आमचे सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी यांच्या गोड उपस्थितीमध्ये आणि इंटरनॅशनल पखावज वादक परमस्नेही मित्र विकासजी महाराज बेलूकर यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये गावातील पंचकृषीतील आलेले आपण सर्व भजनी मंडळ, सर्व संप्रदायाची उपासक, माय मावल्या, पुरुष वर्ग सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग सद्भाग्य माझ्या पदरी आहे. वास्तू नावाचा दैत्य ज्या घरामध्ये वास करत असतो, परमात्म्याने तसा त्याला आशीर्वादच दिलेला आहे. नवीन घर बांधलं गेलं की त्या वास्तू दैत्याला सांगितलं की बाबा जा, तू तिथं राहू शकतोस. आणि जोपर्यंत त्या घराची शांती होत नाही, जोपर्यंत त्या घराची पूजा होत नाही, तोपर्यंत तुला तिथं राहण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जेव्हा परिवार घर बांधतो, अनेक दगड, विटा, सिमेंट, वाळू हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र करायचं असतं. आणि हे सगळं एकत्र करत असताना अनेक किडे, मुंगे, कितीतरी त्याच्यात जीवजंतू मेलेले असतात. आणि हे सगळे त्याच्यात आपण जेव्हा घराला एकत्र करतो तेव्हा या सगळ्यांना मिळून आपल्याला जी शांती करावी लागते ती वास्तुशांती. विठाला 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 विठाला. त्या परिवाराला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख, असमाधान येऊ नये, त्याच्या वाट्याला अशांती येऊ नये, यासाठी म्हणून आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला वास्तुशांती सांगितली आहे. या परिवाराने ही वास्तुशांती 15 दिवसापूर्वीच केलेली आहे. 6 तारखेला या घराची वास्तुशांती झाली, पण कीर्तन भजन या ठिकाणी राहिलं होतं. ते राहण्याचं कारण असं की प्रकाश महाराज, सदानंद महाराज, विकास महाराजांची तारीख सेवा रिकामी नव्हती आणि ते आल्याशिवाय या घराची वास्तुशांती होणार कसं काय. त्यामुळे तो काळ मध्ये राहिला. पण मग त्या पगार कुटुंबियांच्या मनात राहिलं की जोपर्यंत ही एवढी गोड गाणारी, वाजवणारी महाराज मंडळी येत नाही, तोपर्यंत आपल्या घराला खरी या वास्तूला शोभाच नाही. त्यामुळे पगार कुटुंबियांनी 15 दिवसानंतर का होईना या कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलंय. पुण्यवान माणसं ती असतात का वेळ काळ कोणताही असो, आमच्या घरात भजन झालं पाहिजे, आमच्या घरात कीर्तन झालं पाहिजे. गुरुजी पगार भरपूर आहेत लोकांना, पण भजन पूजनाचा अभाव आहे. या पगार कुटुंबियांनी 15 दिवसानंतर का होईना पण तुमच्या उपस्थितीत हा वास्तुशांती सोहळा आयोजित केलाय. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन. ज्या घरात परम भाग्याने भजन होतं, पूजन होतं, चिंतन होतं आणि असा हा परिवार परमात्म्याला सुद्धा आवडतो, परमात्मा सुद्धा त्या वास्तूत येण्यासाठी तर असतो. परमात्म्याने आपल्या घरात यावं असं घर असावं. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सव छोर ही काम. आणि म्हणून काही काही घरं फार गगनचुंबीय दिसतात आम्हाला, पण स्मशानासारखी आहेत. त्या घरात जिव्हाळा नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही, सद्भावना नाही, भजन नाही ना नामचिंतन नाही. पण ज्या घरामध्ये नित्य परमात्म्याचं, प्रभूचा वास आहे, चिंतन आहे, ते घर अत्यंत मंदिरापेक्षा कमी नाही. आणि असं हे पगार परिवाराने बांधलेला हा गोड असा हा वास्तू आणि या वास्तूतलं आजचं हे भजन कीर्तनाचं आयोजन आमच्या महाराज मंडळींच्या उपस्थितीत आहे. खडक ओझरला आदरणीय आमच्या प्रकाश महाराजांचे अनेक वर्षापासून संगीत क्लासेस होतात.
त्यामुळे या गावचा परमार्थ सुद्धा सुदृढ आहे हे मला सांगायची आवश्यकता नाही. पखवाजाच्या घोडीवरून मला कळालं. विठाल समाधान भाऊ गावातलीच आहे ना, घोडी गावातलीच नाही. तुमच्याकडे घोडीच म्हणतात का पण हिला? हा, मला वाटलं का काही वेगळं म्हणतात. ही पखवाजाची जी घोडी आहे तुमच्याकडे ती किती सुंदर बनवली तुम्ही. तुमचं लक्ष नाही गेलं, माझं बरोबर गेलं. आणि एवढी सुंदर आपण ती बनवली. अर्थात पखवाज ठेवण्याची व्यवस्था कशी असावी, येणाऱ्या लोकांना उन्हाचा त्रास होणे त्यामुळे मंडप डबल कापड दिलं का काय कुणास ठाऊक, एवढी सुंदर व्यवस्था केली. आणि हे एवढे सगळे टाळकरी गावातले आहेत. आज 100-200 लोक गावात टाळकरीत, मला प्रकाश गुरुजींनी सांगितलंय. म्हणजे बाहेरून टाळकरी बोलवायचीच गरज नाही, एवढा सुंदर परमार्थ आहे. आणि म्हणून ग्रामदैवतेची फार मोठी कृपा आहे, अनंत उपकार आहेत जगदंबा मातेचे. आणि असा हा गोड खडक ओझर गाव आणि या पवित्र गावामध्ये असलेला हा पगार परिवार, या परिवाराच्या या वास्तुशांती निमित्ताने आज आपण एकत्र आहोत. या निमित्ताने या परिवाराच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारी पाहुणे मंडळी, आपतेष्ट, स्वकीय, नातलग, स्वैरेधायरे सर्वजण आलात. या परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. काका या. रामकृष्ण हरी. चांदवड तालुक्यात आल्यावर काका नसतील तर नवल ना. विठाला विठाला आणि म्हणून तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये यावत मनुष्य मात्रांना, विशेषतः ग्रस्त आश्रमातल्या लोकांना आपल्या ग्रस्त आश्रमाची आचारसंहिता सांगतात. तसंही आचारसंहितेचाच काळ चालू आहे. पण त्यांची आचारसंहिता काही महिन्यांपुरती आहे. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता जीवनभर आहे. विठाल जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. वारकरी संप्रदाय हा पथ्य सांभाळणारा संप्रदाय आहे. नियमांना, जबाबदाऱ्यांना अत्यंत मनपूर्वक सांभाळणारा हा संप्रदाय आहे. स्वतःची बंधनं स्वतः कशी पाळावीत हे जगाकडून सांगायची आवश्यकता नाही, ती स्वतःच वारकऱ्याला कळतात. पांडुरंगाची तुळशीची माळ गळ्यात ज्याने घातली त्याला जगाने काही सांगायची आवश्यकता पडत नाही. अंगावर तांब्या जेव्हा पडतो पाण्याचा तेव्हा त्याच्या गळ्यातली माळ त्याला सांगते बी केअरफुल. विठाल वारकरी संप्रदायाचे नियम आहेत महाराज. कारागारे शिराख्ये दृढम बद्वा प्रवेशितः भ्रांत्यादी कारण मत्वा बंदिनम स्वम न मन्यते. स्वतःची बंधनं स्वतःच जपली गेली पाहिजेत. कारागृहामध्ये 2 प्रकारचे कैदी असतात. एकाला जन्मठेप झालेली असते आणि एक अगदी काहीतरी 8-15 दिवसाकरता गेलेला असतो. एकाला जन्मठेप असते, ज्याने मोठमोठे खून दरोडे वगैरे केले असतात त्याला जन्मठेप. आणि जो 8-15 दिवसाकरता गेला त्याचे काही असे फार मोठे चोऱ्या, खून, दरोडे वगैरे नसतात. अगदी कीर्तनाला आलेल्या लोकांच्या चपला चोर, वळकट्या चोर, काही जे आपलं साध्या साध्या चोऱ्या असतील असा पण एक चोर तिथं असतो. आणि 2ही चोर कैदी त्या जेलमध्ये असतात. आणि जो 15 दिवसाकरता आलाय ना संचिती काका, त्याला तिथं छोटे छोटे कामं दिले असतात. दळण दळून आणायचं असेल, झाडलोट करायचे असेल, झाडाला पाणी घालायचं असेल. आणि जो मोठा कैदी असतो ना, अशोक नाना, जो मोठा कैदी असतो, जन्मठेप ज्याला झाली आहे, याच्यावर वॉच ठेवायला त्याला सांगितलं जातं. ज्याला जन्मठेप आहे, ज्याला जन्मठेप आहे तो याच्यावर लक्ष ठेवायला असतो. जो 15 दिवसाकरता आलाय, नीट आहे का बरं. आणि हा पाणी घालत असतो, दळण दळून आणत असतो 15 दिवसाकरता आला. आणि ज्याला जन्मठेप येतो असे हातावर कमरेवर हात देतो आणि तो त्याला सांगतो ए नीट कर. हे कोण सांगतं? ज्याला जन्मठेप येतो. आणि जो 15 दिवसाकरता आला त्याला तो सांगतो काम नीट कर. बाबा तू सुद्धा इथं बंदिस्तच आहे, तू सुद्धा कारागृहात आहेस. तो 15 दिवसात जाणार आहे, तुला जन्मठेप हे तू विसरलाय. मला असं वाटतं आपली बंधनं आपण इतकी सांभाळलेली पाहिजेत, कारण परमात्म्याच्या या बंदिस्त जगात आपण आलेलो आहेत. विठाल वारकरी संप्रदायाची एवढी दूरदृष्टी आहे की आम्हाला गळ्यात पवित्र तुळशीची माळ पडली रे पडली का आमच्या जबाबदाऱ्या आणि बंधनं आम्हाला आपोआप सांभाळता येतात. आणि म्हणून जग बदलते, आधुनिक काळ, विज्ञान युग, इंटरनेटचा जमाना आहे. काळ बदलतोय. बदलत्या काळ प्रवाहामध्ये आज चांगले कपडे घालायला असावेत, चांगलं खायला असावं, पंचपक्वान्न असावं, घर, गाडी, गुडी, बंगले बिंगले, नोकर चाकर, मुलं बाळ सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. आणि हे सगळं माझ्याकडे असलं पाहिजे अशा प्रवाहात माणूस निघालेला आहे.
भौतिकदृष्ट्या माणूस खूप काही सुदृढ दिसतो आम्हाला, पण पारमार्थिक दृष्ट्या माणसं कमकुवत आहेत. विठाल त्यामुळे व्यावहारिक श्रीमंती, भौतिक सुख तुमच्याकडे किती मिळाले याही पेक्षा आध्यात्मिक दृष्टीने तुम्ही किती सुदृढ आहात याच्यावर खरा परमार्थ अवलंबून आहे. आणि मग तो संसारात राहणाऱ्या लोकांनी कसा केला पाहिजे, सांसारिक लोकांना कळत नाही म्हणून संत त्याच्यासाठी आदर्श आहेत. बाबा तू संसारात राहतो आणि या प्रपंचात परमार्थ कसा करावा तुझ्या मनाने करायला गेला तर मग दोन्ही दगडावर हात ठेवल्यासारखं होईल. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, तुला तो परमार्थ नीट करता येणार नाही. त्या संसारात कसं परमार्थ करता येतो याचं प्रशिक्षण देण्यासाठी संत आलेत. आणि अशा महापुरुषांनी सांगितलं की या भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये 4 प्रकारचे आश्रम आहेत. आणि त्या 4 आश्रमांची विभागणी करत असताना कुणी काय करावं, कुणी काय करावं, कुणी काय करावं, कुणी काय करू नये याला धर्मशास्त्राने विहित कर्म किंवा निषिद्ध कर्म म्हटलंय. थोडं जड जाते, माझ्या लक्षात येते, मी सोपं करतो. जे शास्त्राने सांगितलं करू नका त्याला निषिद्ध कर्म म्हणा, आणि जे शास्त्राने सांगितलं हे करा त्याला विहित कर्म म्हणा. आणि 4 आश्रमाची विभागणी करत असताना संतांनी पहिला निर्णय दिला, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. आश्रमी विचारे षटकर्मी, आश्रमी विचारे षटकर्मी, आश्रमी विचारे षटकर्मी. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. आश्रमी विचारे षटकर्मी, आश्रमी विचारे षटकर्मी, आश्रमी वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. संन्यास तो त्याग संकल्पाचा. 4 आश्रमाची 4 प्रकारची विभागणी संतांनी करून दिली. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचार्याने नित्य संतांच्या शास्त्राच्या वाङ्मयाचं चिंतन करत राहावं, त्याने अक्षराची घोकणपट्टी करावी, हा त्याचा धर्म आहे. दुसरा, ग्रहस्थ आश्रमासाठी अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, यजन आणि याजन या 6 कर्माचं चिंतन त्याने करत राहा. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, वानप्रस्थाने संयोगात वियोग ठेवावा. आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. म्हणून ग्रहस्थ आश्रमाने अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, यजन आणि याजन या 6 गोष्टी त्याने करत राहाव्या. स्वतः शिक्षण घ्यावं, जगाला शिकवावं, स्वतः धर्म करावा, जगाला धर्म मिळवावा, स्वतः दान करावं, जगाला सुद्धा करायला प्रवृत्त करावं. अशा 6 कर्माची यादी संतांनी आम्हाला दिली. बरं, ज्याला शरीर चांगलं ठेवायचंय त्याने शरीरातलं पित्त सांभाळा, ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याने परमार्थासाठी चित्त सांभाळा, आणि ज्याला संसार चांगला करायचा त्याने संसारासाठी वित्त सांभाळा. विठाल ज्याला असं वाटत असेल आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आपल्याला व्याधी पीडा वगैरे काही होऊ नये, त्याने शरीरातलं पित्त मेंटेन करत जा. जोपर्यंत आमचं पित्त व्यवस्थित नाही तोपर्यंत शरीर नीट राहणार नाही. यासाठी आहार अगोदर उत्तम सांगितला गेलाय. युक्त आहार विहार नेमा इंद्रियासी सारा, नसावी वासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सारा, नसावी वासर निद्रा बहुभाषण.
प्रमाण दिलं युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. ज्याला आरोग्य चांगले ठेवायचे, पित्त सांभाळायचे, त्याने आहार कसा घ्यावा, युक्त आहार विहार. एक तर तो आहार शुद्ध असावा. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धोर ध्रुवा स्मृती. आहार शुद्ध असावा, तो सात्विक असावा आणि तो युक्त असावा. मांस सेवणी हंस करी, जोडोनी वैरी ठेविला. महाराज म्हणाले एक तर बाबा आहार शुद्ध असावा, तो युक्त असावा, तो सात्विक असावा. चुकीचा आहार आपण सेवन केल्याने आपली बुद्धी खराब होते आणि खराब झालेली बुद्धी माणसाकडून नीट परमार्थ करून घेऊ शकत नाही. यासाठी आहार शुद्ध असावा. मेरा पेट कोई कब्रस्तान नहीं जहां हम मरे हुए प्राणियों को दफना दो. विठाल विकास महाराज सॉरी बरं का मी लक्ष नव्हतं दिलं. आपल्याला देवाने दिलं जे उदर आहे त्याच्यात आपण काय घालतो, काय भरवतो याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जे खाल्ल्यानंतर आपल्या सगळे इंद्रिय काम करणार आहेत, आपली बुद्धी मन काम करणार आहे, त्यासाठी आपला आहार हा शुद्ध असावा. एक दुसरी गोष्ट तो सात्विक असावा आणि तिसरी गोष्ट तो युक्त असावा. युक्त आहार विहार, आहार युक्त असावा. एक आपले जुने कीर्तनकार एका गावात गेले. तिथल्या लोकांनी विचारलं, म्हणले महाराज जेवणाची काय व्यवस्था? म्हणले जेवायलाच येतो. बरं किती लोकांचं बनवायचं? विकास महाराज ते म्हणले 6 लोकांचं बनवा. त्यांनी 6 जणांचा स्वयंपाक बनवला आणि गाडीतून एकटेच महाराज खाली उतरले. लोकांनी बघितलं, म्हणले महाराज तुम्ही तर 6 लोकांचा स्वयंपाक सांगितला. ते म्हणले हो 6 जणांचं एकट्यालाच लागतं. विठाल मला अभिमान आहे की आमचा नवा वारकरी तुम्हाला ढेऱ्या वाढलेला दिसणार नाही. विठाल एकदम मेंटेन आहे. सगळ्यांची पर्सनॅलिटी जर बघितली तर उत्तम आहे. इकडे बघा, इकडे बघा, मला पण बघा बरं. एकदम मेंटेन आहे. का? आहार तुमचा युक्त असला पाहिजे महाराज. आहार तुमचा शुद्ध असावा आणि आहार तुमचा सात्विक असावा. ज्याचं शरीर खराब आहे तो काय परमार्थ करणार आहे हो? जयाचे आहिक धड नाही तयाचे परमार्थ पुससी काय. ज्याला शरीर नीट ठेवता येत नाही तो काय परमार्थ करू शकतो? बोला ना. आरोग्य सांभाळा. म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे जे लोक म्हणतात ना आमची स्टँडर्ड लाईफ आहे, कसंही खातात, काही वागतात आणि कसंही राहतात, यालाच थोडं स्टँडर्ड लाईफ म्हणतात. आहार विहार, झोपणं, जागणं, सगळ्या गोष्टी तुमच्या जर व्यवस्थित चालत असतील तर तो खरा जगण्याचा मंत्र आहे. विठाल ऐका, ज्याला शरीर चांगलं ठेवायचंय पित्त सांभाळा. बर, ज्याला असं वाटत असेल का माझा परमार्थ चांगला झाला पाहिजे ना, त्याने परमार्थासाठी चित्त सांभाळा. अनादि संसार मालेच्या ठाई असल्याच्या कारणाने चित्त मलिन झालेलं आहे. आपण एका जन्मात संसारिक नाहीयेत. इथं बसले आपण सगळे माझ्या सहित, आपण अनेक जन्मापासून संसारच करत आलेलो आहे. युनी बदलली असेल पण संसार आपण करतच आलेलो आहे. 84 लक्ष युनी फिरून आलोय आणि तेव्हापासूनचे प्रपंचाचे संस्कार तुमच्या माझ्या मनावर चित्तावर चिकटलेले आहेत. आणि चिकटलेले संस्कार तुम्हाला वेगवेगळ्या विषयाकडे आणि वेगवेगळ्या विकाराकडे प्रवृत्त करतात. आणि त्याही वेळेला तुमच्याकडे जर भजन कीर्तन नामस्मरण असेल तरच तुम्ही चित्त नियंत्रित करू शकता, अन्यथा नाही. चित्ताला नियंत्रित करण्यासाठी परमार्थच करावा लागतो. आणि जोपर्यंत चित्त शुद्धी नाही तोपर्यंत भक्ती नाही. नात्राय भागवतात वर्णन करतात, तारावया भाळे भोळे जण मुख्य चित्त शुद्धीचं कारण. आणि म्हणून चित्त शुद्धीशिवाय परमार्थ होत नाही. परमार्थ करण्यासाठी चित्त चांगलं पाहिजे. जगातले सगळे तीर्थक्षेत्र तुम्ही फिरत आलात पण त्या चित्तात तो परमार्थच बसला नाही तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थ करण्यासाठी चित्त सांभाळा. आरोग्य सांभाळण्यासाठी पित्त सांभाळा. आणि ज्याला वाटतं मला संसार चांगला करायचा आहे, मला माझा प्रपंच फार डेव्हलप करायचा आहे, ज्याला ज्याला इच्छा आहे त्याने सूत्र लक्षात ठेवा, आपल्याला धन सांभाळायचं आहे. विठाल मग प्रापंचिकाने धन साठवावं याच्यात कुठलाही आरोप नाहीये संतांचा. सातारा जिल्ह्याचे महान संत गोंदवलेकर महाराज म्हणाले, कमीत कमी गृहस्थी माणसाने 3 महिने पुरेल एवढं द्रव्य साठवा. विठाल जर कदाचित कोरोनाचा काळ परत आला तर हे बसल्यांपैकी सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपली फजिती काय झाली. अचानक कोरोना आला, हातातला पैसा संपला आणि मग काय करावं याचं नियोजन जगात लोकांना करता आलेलं
नाही, पूर्ण नियोजन. मॅनेजमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ डेली लाईफ. जगण्याचं व्यवस्थापन कौशल्य कळलंच पाहिजे महाराज. आपल्याला माणूस होत आपण, जनावराधिकाने कळत नाही, त्यांच्याकडे बुद्धीच नाही. आपल्याला दिली ना देवाने, पण निर्बुद्धासारखं जगण्याचं व्यवस्थापन कसं काय करू शकतो आपण? जमलं पाहिजे आपल्याला. मग आपल्या गरजा पहा, आपली परिस्थिती पहा. परिस्थिती आपण म्हणतो ना, आथरून पाहून पाय पसरावेत. हे जर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला जगण्याचं नियोजन करता येईल. धन सांभाळलं पाहिजे गृहस्थी लोकांनी. प्रपंचामध्ये धनाशिवाय आम्हाला काही करता येत नाही. आज बाजारात मार्केटमध्ये गेलात, पैशाशिवाय तुम्हाला काही बोलता सुद्धा येणार नाही. पैसा ही काळाची आवश्यकता आहे, पैसा ही काळाची गरज आहे. पण म्हणून काय तो मग आणि तिच्या मार्गाने आणता? विठाल अन्यायोपार्जितम धनम ज्याला म्हटले, अन्यायाच्या मार्गाने आणलेलं आणि तिच्या मार्गाकडून आणलेलं धन फक्त 10 वर्ष घरात टिकतं, 11व्या वर्षी ते वाट धरतं. हे लक्षात ठेवा, हे धर्मशास्त्र आहे. म्हणून चुकीच्या मार्गाकडून आलेलं द्रव्य, चुकीच्या मार्गाकडून आलेलं धन आपल्या घरामध्ये आपली सुख शांती समाधान बिघडवतात. नात्रांची भागवतातली उवी सांगतो, द्रव्यापाशी आधिव्याधी, द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी, द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निर्वधी. द्रव्यापाशी आधिव्याधी, अनेक शारीरिक पीडा व्याधी वगैरे येत राहणं द्रव्यापाशी आधिव्याधी. आणि तिच्या मार्गाकडून आले धन काय देतं बघा, आधिव्याधी. काऊ एवढा चांगला माणूस होता, कसं काय त्याची बुद्धी बिघडली हो? चांगला माणूस होता, काय फजिती करून घेतली? द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी, द्रव्यापाशी सलोभ कृत. एवढा शांत माणूस होता, कसं काय भडकला? आणि भडकला इतका काही वाया गेला की सगळी वाताहत केली जीवनाची. द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, एवढा सत्याने जगणारा माणूस कसं काय असत्याकडे झुकला? द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निर्वधी. द्रव्यापाशी, द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग, द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग, द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग, द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग. म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग खोटा त्याचा. द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग, द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग, द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग, द्रव्याची या मागे कळकाळाचा लाग. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. महाराज म्हणाले, आणि तिच्या मार्गाकडून आलेलं धन आम्हाला सुख शांती समाधान बिघडवलं जाईल, यासाठी गृहस्थ आश्रमात पैशाची नितांत गरज आहे. पण त्या गृहस्थ आश्रमातल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपण जे धन मिळवतो ते योग्य मार्गाकडूनच यावं आणि योग्य मार्गाकडे जावं. पहिल्या चरणात जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन
महाराजांनी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. बाबा, जे धन आपल्याकडे येतंय त्या धनाला कोणाची हाहा लागू नये, त्या धनाला कोणाची काळजी नसावी, असं निश्चिंतपणाने आपल्याकडचं धन यावं. ते धन उत्तम मार्गाचं अवलंबन करून आपण ते जोडावं. अभंग इतका गोड आहे ना हा. विकास गुरुजी, मला असं वाटतं हा अभंग असा फ्रेम करावा आणि मंत्रालयात लावावा. विठाल काय प्रयत्न चाललेत महाराज लोकांचे. पैसा 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 पैसा, यहा बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपया. यहाँ हर कोई 90 के 100 रुपए बनाने के चक्कर में है, लेकिन कहीं ऐसा न हो कि 90 के 100 रुपए बनाने के चक्कर में 90 के 90 ही चले जाए. आमच्याकडे बरेच लोक शेअर मार्केट वाले पळून गेलेत पैसे घेऊन. विठाल अरे, तुमच्या जगण्याचा आनंद जो उद्ध्वस्त करतो असा तो पैसा निर्जीव गोष्ट आहे, त्याच्यात फार मन गुंतलं नाही पाहिजे. किमान वारकऱ्याने तरी सावध राहा. विठाल त्याच्यात आमचा नवा वारकरी म्हणजे उत्तम नियोजक आहे. उत्तम, त्याच्याकडे बँकेत पैसा नसतो अजिबात. मस्त कपड्याला इस्त्री राहते, 2 टायमाचं छान आनंदाने जेवतो. परमात्मा आम्हाला जे देतो तो त्याच्या इच्छेने देतोय, जे नाही देतो त्याच्या इच्छेनेच देतो आहे. अशा स्वरूपात आमचा सगळा वारकरी राहतो आणि मला आनंद आहे. ऐका, आपल्याला जे देईल ना तो परमात्मा त्याची इच्छेने देईल. येणार आहे त्याच्या इच्छेने, जाणार आहे त्याच्या इच्छेने. आपला आनंद कायम टिकला पाहिजे. नश्वर असणारं धन जर आपला आनंद बिघडत असेल महाराज, तर काय जगण्याला अर्थ आहे आपल्या. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा. आधार कधी पैशाचा नसावा, आधार कधी आपल्याला सत्तेचा नसावा, आधार कधी आपल्याला पदाचा नसावा. आधार आपल्याला फक्त भजनाचा असावा. विठाल म्हणून भजन हे आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. संगीत क्षेत्रातली इतकी चांगली माणसं, म्हणजे आज ही लोक जर संप्रदाय सोडून बाहेर जर गेली तर त्यांना तिकडे फार मोठं व्हॅल्युशन आहे. पण मला आनंद वाटतो की आमची महाराज मंडळी एवढी मोठ्या क्षेत्रातली माणसं वारकरी येऊन भजन करतात. का? त्यांना कळालेलं आहे जगण्याचा आधार फक्त भजन आहे. प्रकाश महाराज, सदानंद महाराज ज्यांच्याकडे शिकले ते भजन गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर सर. खंडाळकर गुरुजी म्हणजे काय चीज आहे महाराज. ज्यांना जगातल्या कोणत्याही क्षेत्रात, जगातलं कोणतंही गाणं गाण्यासाठी लोक निवडतील, पण त्यांनी सांगितलं मला तुकोबारांचे माऊलींचे अभंग सोडून काहीच गायचं नाही. विठाल भजन हा जगण्याचा आधार, आणि हे कन्सेप्ट माणसाचं क्लिअर पाहिजे. माझ्या जगण्याला आधार जर कशाचा असेल तर तो भजनाचा आहे. मग धन येईल जाईल ते नीतिमत्तेनेच माझ्याकडे येईल, आणि ते आलेलं सुद्धा ते पुन्हा माझ्याकडे स्टॉक करून नाही राहिलं पाहिजे. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. गावात सप्ताह आला, देवाकरता, देशाकरता, धर्माकरता, समाजाकरिता आपल्याकडून आलेलं गेलं सुद्धा पाहिजे. तरी स्वधर्मा आतोते, जे जे मिळे आप नाते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आणि भिकाऱ्याला दिल्यासारखं देऊ नका, सन्मानाने द्या. विठाल आणि हे ग्रहस्थ आश्रमातल्या लोकांसाठी सूत्र तुकोबारे देतात. बाबा रे, नियतीच्या मार्गाने आणा, नीतिमत्तेकडून आणा, आणि उदास अंतकरणाने देव देश धर्म समाजाकरता ते जाऊ द्या. महाराज, असं जर आम्ही करायला गेलो याचं फळ काय? दुसऱ्या चरणात उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीव खाणे, उत्तम भोगील जीव खाणे, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीव खाणे, उत्तम भोगील जीव खाणे, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती
त्यांना निश्चित समाधान देणार आहे, त्याचं फळ त्यांना निश्चित मिळणार आहे. आणि बांधलंच पाहिजे महाराज. ग्रहस्थातील आश्रमातल्या लोकांनी नका तेंजूर अंडा पोरे बांधा सोप्या माड्या घरे, घर बांधलीच पाहिजेत. संसार उत्तम प्रपंच हा करता आलाच पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा, रामदास स्वामींनी म्हणाले अगोदर ज्याला संसार उत्तम करता येतो तोच परमार्थ करू शकतो. ज्याला प्रपंचच धड करता येत नाही तो काय परमार्थ करणार आहे. आणि म्हणून घर बांधलंच पाहिजे. आपण बांधलं तसं तुकोबाईंनी पण बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे. फक्त आपण इथं बांधलं आणि त्यांनी तिथं बांधलं. आपल्याला इथं असं घर बांधायचं का इथं बांधता बांधता तिथं बांधता आलं पाहिजे. विठाला ज्ञानदेवा घर चिदानंदी. मग या घरातलं आपलं वर्तन असं असलं पाहिजे महाराज. हे जे घर असतं ना, या घरात आपण जी अनेक लोक राहतो, मग अनेकांच्या समवेत राहत असताना पांडुरंगाने ती लोक माझ्यासाठी दिली आहेत असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. याचा परिणाम काय होईल, आपल्यामध्ये एकमेकांमधले द्वेष तिरस्कार मत्सर निघून जातील. ते हा असा तो तसा, याने अमुक केलं त्याने तमुक केलं, यश आलं याच्यामुळे आलं, अपयश आलं त्याच्यामुळे आलं. घरात या ज्या काही कुरकुरी होत राहतात याच्यातला सोपा मार्ग काय, जे जे काही चाललं या परिवारात ही पांडुरंगाच्या कृपेने चाललेलं आहे असं म्हणून जर आपल्याला जमलं तर आम्हाला प्रपंच उत्तम करता येईल. एकमेकांबद्दल प्रेमाचा जिव्हाळा जर निर्माण करायचा असेल तर आम्हाला हे देवाच्या कृपेने चाललं असं वाटलं पाहिजे. कुणीच कमी नाही. प्रपंचात जे जे काही आहेत आपण सगळे महत्वाचे आहोत. लहानांना मोठ्यांविषयी मनपूर्वक आदर असला पाहिजे आणि मोठ्यांनी आपला हक्क गाजवत बसू नये, प्रेमाने त्यांना सगळ्यांना सांभाळावं. या जबाबदाऱ्या असतात. आणि जे घर असं चालत राहील त्या घरात सुख शांती समाधान नित्य कायम राहील महाराज. झोपडीत सुद्धा समाधान मिळेल. आणि म्हणून यासाठी उत्तमची गती तो एक पावेल. प्रपंच हा संत शास्त्रानुसार जर आपण व्यवस्थित चालवला तर उत्तम गती तुम्हाला मिळणार आहे. म्हणून पगार परिवाराने आज हा गोड सोहळा आयोजित केला. मंडप उत्तम आहे, साऊंड उत्तम आहे, गायक वादक उत्तम आहेत. माझं नशीब एका प्रकाश गुरुजींनी मला बोलावले. गुरुजी आपल्याकडे जालना जिल्ह्यात एक उत्तम महाराज अवघड आहेत ना. मला आता ते उत्तम शब्दावरून आठवलं, सांगूच का आता. त्यांना एकाने विचारलं, तुम्हाला माहित नसेल तुमच्यासाठी सांगतो, आम्हाला महाराज लोकांना माहिती आहे. त्यांना एकाने विचारलं, म्हणले महाराज तुमचं नाव काय. ते म्हणले उत्तम आहे. काय उत्तम आहे. ते म्हणले असू द्या उत्तम, पण नाव काय. ते म्हणले नावच माझं उत्तम आहे. ते म्हणले अहो असू द्या ना उत्तम, पण नाव काय तुमचं नेमकं. ते म्हणले उत्तम आहे. बरं असू द्या आडनाव काय. ते म्हणले अवघड आहे. ते म्हणले अवघड का असे ना पण सांगा ना. ते म्हणले नावच माझं अवघड आहे. उत्तम महाराज अवघड. विठाल मला ते सहज आठवलं म्हणून मी सांगितलं. मला हे सांगायचं आपल्याला का सांसारिक गृहस्थी लोकांनी जर आपला प्रपंच व्यवस्थित पद्धतीने चालवला उत्तम फळ आपल्याला मिळणार आहे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आपलं कर्म आम्हाला फळ देत असतं महाराज. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. बाबा रे, अरे विषय सुखासाठी नीतीभ्रष्ट होऊ नका. दिवसभरातल्या 24 तासात परमात्मा कधीही आमच्याकडे पाहतो. त्याही वेळेला आम्ही एवढे सुंदर असलो पाहिजेत. देवा आम्हाला गती उत्तम मिळाली पाहिजे. यासाठी म्हणून मी हे सगळं जीवन व्यवहार चालवतोय. उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीवखानी. महाराज अशी उत्तम गती प्राप्त करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. धनाचा मार्ग व्यवस्थित अवलंबन केला पाहिजे. कळालं. मिळालेलं धन आमचं उत्तम मार्गाने पुन्हा ते समाजाकरता देवाकरता गेलं पाहिजे हेही कळालं. अजून आम्ही काय केलं पाहिजे ते सांगा तिसऱ्या चरणात. परवुपकारे नेने पर निंदा, 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 परवुपकारे
परोपकारे नेने परनिंदा परोपकारे आधुनिक आहे बहुतेक. परोपकारी नेने परनिंदा. महाराजांनी ग्रस्त आश्रमाचं सूत्र सांगितलंय. परस्त्रिया सदा बहिणी माया. या जगात झाड वृक्ष सुद्धा आमच्यावर उपकार करतात महाराज. या जगात नदी उपकार करते. या जगात रोज सूर्य उगवतो आपल्यावर उपकारच करतो ना. चंद्र आमच्यावर उपकार करतो. गाय उपकार करते. नदी उपकार करते. माणूसच फक्त बिगर उपकारी आहे. आणि त्या माणसाला सांगितले बाबा रे, अरे उपकार केल्याशिवाय हे जीवन शोभत नाही. स्वार्थ परवश झालेला समाज या जगात केवळ स्वतःचा विचार करणारा. आणि अशा माणसाला जणू तुकोबरांची चपराक आहे. बाबा परोपकारी बघ ना जरा, जगाचे अंधे फेडीत श्रियेची रावळे उघडीत निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा. का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहंती नद्या. बघा आपण काय सांगतात सुभाषितकार. झाडं आम्हाला रोज फळं देतात, फुलं देतात. खालून दगड मारा तरी सुद्धा आम्हाला फळं देतात. फळलिया तरुची शाखा. काय त्या झाडाचं निरागसपण आहे महाराज. केवढी विनम्रतेने ही झाडं जगतात. माणसाकडे काहीच नसतं तरी माणूस ताट जगतो. विठाल नुसता ताट जगत नाही तर त्याला जर कुणी काय म्हणलं तर तो म्हणतो आपलं काय लात मारीन तिथं पाणी काढीन. भाऊ पाय मोडन कशाला लाथा मारत बसला. देवाने दिलेले पाय का आपल्याला लाथा मारायला दिलेत. अरे हे पाय पांडुरंगाची पंढरीची वारी करायला दिलेत. हे डोळे त्याला पाहण्यासाठी दिलेत. या हाताने काहीतरी दान धर्म करावा यासाठी ते दिलेत. समग्र इंद्रियांना जर आपण प्रभू सेवेत लावाल तर केवढा आनंद असेल महाराज जगण्यात. म्हणून उपकार करा. नाही जास्त करता आला तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार उपकार करा बाबा. नसेल कोणाचं चांगलं करता आलं करू नका. पण वाईट होईल असं तर मात्र आपण नाही केलं पाहिजे ना. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना. घर ना किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना. मरहम पट्टी कर ना सके तो खार नमक ना लगा देना. दीपक बन कर जल ना सके तो अंधियारा भी मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. नाही आम्हाला कोणाचं घर बांधण्यासाठी मदत करता आली नका बांधू. पण बांधले ना बिचाराने. त्याने बांधलेलं घर जाळण्याचा प्रयत्न मात्र कुणी करू नका. एखादा माणूस जर पडला असेल लागला असेल नाही त्याच्या दुखावर आम्हाला मलमपट्टी करता आली पण त्याच्यावर खारं मीठ कुणी लावण्याचा प्रयत्न करू नका. या जगात तुम्हाला जेवढं काही करता येईल ते चांगलं कर्म करत राहा. कारण कर्म हे आम्हाला फळ देणार आहे. आणि ज्याला उत्तम गती प्राप्त करून घ्यायची त्याने मात्र आपलं कर्म नेमकं करत राहावं. परोपकारी. बर संसारातल्या लोकांनी रिकामे वेळ जर ठेवला तर निंदेला निमंत्रण दिलं जातं. म्हणून माणसाने वेळच आपल्याकडे शिल्लक ठेवू नये जेणेकरून आपल्याकडून कोणाची निंदा नालस्ती घडणार नाही. आणि भारत देशाचं तर चित्र असं आहे इथं तोंडावर गोड बोललं जातं आणि पाठीमागे निंदा केली जाते. विठाल ते
मराठी चित्रपट सृष्टीतले अभिनेते सचिन पिळगावकर म्हणतात, भारत देशातल्या लोकांना पाठीमागं चांगलं बोलायची सवय नाही. लोक निंदा करत राहतात, हा असा तो तसा, याने हे केलं त्याने ते केलं, आणि ही निंदा म्हणजे एक प्रकारचं पाप आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं, बाबा नेने परनिंदा बर परस्त्रिया सदा बहिणी माया. रामचंद्र प्रभूंचं 2024चं स्थानापन्न झालेलं वर्ष आहे. जो प्रभू रामचंद्र तुम्हाला मला आदर्श आहेत, ज्या रामरायाचे आपण सगळेजण अंश आहोत, त्या रामचंद्र प्रभूंना आपण आदर्श का मानतो याचं पहिलं कारण मी आपल्याला सांगतो. रामचंद्र प्रभूंचा विवाह संपन्न झाला सीतामातेसोबत. रामप्रभूंचं वय होतं वर्ष 16 आणि सीतामातेचं वर्ष होतं 9. रामचंद्र प्रभूंनी सीतामातेच्या गळ्यात पुष्पहार घातला, पुष्पमाला घातली, आणि त्यावेळेला पहिलं गिफ्ट रामचंद्र प्रभूंनी सीतामाईला दिलं. प्रत्येक नवऱ्याने ते बायकोला द्यावं स्वतःच्या. विठाल रामचंद्र प्रभूंनी आपल्या सीता मातेला, आपल्या पत्नीला गिफ्ट दिलं. आणि काय गिफ्ट होतं सांगतो मी आपल्याला. रामायणात, भावार्थ रामायणात तितकं गोड वर्णन केलंय. रामचंद्र प्रभूंनी पहिलं गिफ्ट सीता मातेला दिलं का, सीते आज माझा तुझ्याशी विवाह संपन्न झाला. कलियुग नव्हतं, ते त्रेतायुग होतं. आणि त्रेतायुगात रामचंद्र प्रभूंनी पुष्पमाल सीता मातेला घातली आणि सांगितलं, सीते आजपासून या जगातली प्रत्येक स्त्री ही माझी आई असेल, तू माझी पत्नी आहेस. विठाला म्हणून रामचंद्र प्रभू जगाचे आदर्श आहेत. एक पाय ज्यांचा, पाऊल ज्यांचा सिंहासनावर जायचा होता, तोच पाय ज्यांचा वनवासात पडला, त्यांना रामचंद्र प्रभू म्हणतात. त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेप्सितराज लक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यं मायामृगं दयित एप्सित मन्वधावतये वंदे महापुरुषते चरणारविंदम. आणि राजा रामचंद्र प्रभूंनी वनवास स्वीकारला. कपाळावर पुष्यक्षी सुद्धा ज्यांच्या रेषा उमटली नाही, त्यांना राम म्हणतात महाराज. अजून एक रामायणातला भाव मी आता, मला उगात आला म्हणून सांगून जातो, वेळ माझी संपत आली आहे. ज्या रामायणामध्ये कैकई हे डॅमेज झालेलं पात्र आहे ना, कैकई डॅमेज झालेलं पात्र आहे. कैकेला कोणी चांगलं बोलत नाही. कैकई हे नाव सुद्धा कोणी आपल्या लेकी बाळीनं ठेवत नाही. तुमच्या खडक ओझाला ठेवले कोणी आई असेल तर मला माफ करा बरं. कैकई हे नाव सुद्धा आपण ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण कैकईमुळे रामप्रभूंना वनवासाला जावं लागलं. पण राम असा देव आहे महाराज. कैकई मातेने रामासाठी जो त्याग केलाय ना, तो रामाने जगात कोणीच नाही केला. कैकई एवढा त्याग का? ऐका, लहान असताना रामचंद्र प्रभूंनी कैकई मातेला एकांतात बोलावलं आणि विचारलं, आई खरं सांग, आमच्या 4 भावंडात सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करतेस? कैकई म्हणाली, रामा तुझ्यावरच करते. स्वयंपाक झाल्यानंतर पहिला घास कैकई माता ही रामप्रभूंना खाऊ घालायची. किती प्रेम असेल कैकई मातेचं रामप्रभूवर. पहिला घास रामप्रभूंना खाऊ घालायची. आज त्या रामचंद्र प्रभूंनी विचारलं, माते खरं सांग, प्रेम कुणावर करतेस? सांगितलं, रामा तुझ्यावर. काय करू शकतेस माझ्यासाठी? रामा तू जे म्हणशील ते करू शकतेस. प्राण मागितला तरी प्राण सुद्धा देऊ शकतेस रामा. तेव्हा रामप्रभूंनी सांगितलं, माते मला तुझा प्राण नकोय, पण आज एक मुलगा तुझ्याकडे असं काहीतरी मागणारे का जे जगातल्या कोणत्याही मुलाने ते आपल्या आईकडे मागितलं नाही. रामा माग. आई जे मागेल ते द्यायला पाहिजे, देते रामा. जे मागशील ते देते. रामप्रभूंनी सांगितलं, आई जे मागितल्यानंतर ते तू देण्याकरता पुन्हा नाही म्हटली नाही पाहिजे. माग रामा. वचन घेतलं आणि ते रघुकुलाचं वचन आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाय. आणि वचन दिलं. आणि वचन दिल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी कैकेयी मातेला सांगितलं, माते आज मी तुला असं काहीतरी मागणार आहे, तू मला वचन दिलेस. आई जे मागितल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट का तुला तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसावं लागणार आहे. ऐका काय मागितले प्रभू रामचंद्रांनी. आई तुला तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसावं लागणार आहे. कोणती आई अशी हो का आपल्या कपाळावरचं कुंकू जर पुसण्याची वेळ येत असेल तर कोणत्या आईला आवडणार आहे? आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसावं लागणार आहे. माग रामा. आई तुला कुंकू पुसायचंय, चालेल रामा. आणि दुसऱ्यांदा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, काही जे मागितल्यानंतर तुला कुंकू पुसावं लागणार आहे
आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत तुला कैकई या नावाला लोक कलंकित करतील असं मी तुला मागणार आहे. आणि जगात चंद्र सूर्य असेपर्यंत कैकईला कलंकित केलं जाणार आहे असं रामप्रभूंनी मागितलं. तरी सुद्धा जी द्यायला तयार झाली तिला आदर्श माता कैकई म्हणतात. विठाल आणि रामचंद्र प्रभूंनी सांगितलं काही कनिष्ठाला राज्य माग आणि श्रेष्ठाला वनवास माग. भरताला गादी मागितल्यावर आणि रामाला वनवास मागितल्यानंतर पहिलं तुला कुंकू पुसायचे दशरथ महाराज तळफडत मारणार आहेत. आणि परिणामी चंद्र सूर्य असेपर्यंत कैकेला कोणी चांगलं म्हणणार नाही. आजही आपण चांगलं म्हणतच नाहीत. पण मला याच्यातून भाव एवढा सांगायचा आहे का रामकथा ही जर आम्हाला आदर्श असेल तर त्याचं कारण हेच आहे का नकारात्मकता म्हणून आपण कैकेकडे पाहतो. ती कैकई माता इतके उपकार आहेत तिचे रामप्रभूंवर रामायणावर का जगात तेवढे उपकार कोणावर नाहीत. हे सगळ्याच्या सगळं मी एवढ्याच सांगतोय का असा हा रामचंद्र प्रभू आमच्यासाठी आदर्श आहे. त्या रामचंद्र प्रभूंचा आदर्श पुढे जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारांकडे आपण पहा. ज्या रामप्रभूंनी सीतामातेला सांगितलं तू माझी पत्नी आहे, जगातल्या माझ्या आई आहेस, तुकोबार आहेत तेच गाथ्यात लिहितात पराव्या नारी माऊली समान. हा आदर्श आला कुठून बोला. तुकोबारांच्या पुढे छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं आणि सांगितलं अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असं तो बदले शिव छत्रपती. हा आदर्श कुठून आला बोला ना. शिकागोची धर्म परिषद गाजवण्याकरता गेले स्वामी विवेकानंद. विवेकानंदांच्या निरूपणावर मोहित झालेल्या एका परस्त्रीने स्वामीजींना पाहिलं आणि सांगितलं स्वामीजी आपलं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आपल्याकडून एक सुंदर संतती तुमच्यासारखी संतती मला व्हावी. स्वामीजींनी सांगितलं बाई माझ्याकडून होणारी संतती पुन्हा विवेकानंद होईल याची गॅरंटी नाही, याची शाश्वती नाही. न पेक्षा एक काम कर, अशी काही चुकीची अपेक्षा करण्यापेक्षा आता माझं प्रवचन सुरू होणार आहे, प्रवचनात तू पुढे बस. मी सगळ्या प्रवचनात डिक्लेअर करतो का समोर बसली बाई ही माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे. विठाल काय जगलीत ना महाराज ही माणसं परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि म्हणून हा आदर्श रामरायाचा, हा आदर्श तुकोबारायांचा, हा आदर्श शिवरायांचा, हा आदर्श विवेकानंदाचा ज्यांनी भारतीय संस्कृतीला दिला असे हे महापुरुष. आणि त्या तुकाराम महाराजांनी गृहस्थ आश्रमातल्या लोकांना ही जणू भावना व्यवस्थित समजावली. असं जगा उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. बर पुढे भूतदया गायी पशूंचे पाळण, तान्हिल्या जीवन वना माझी. भावांनो प्राणी मात्रावर दया करा, जनावरांवर प्रेम करा. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 3300 कत्तलखाने भारतात होते गायीचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 33,000पेक्षा जास्त झाले होते. आनंद आहे का या आत्ताच्या या काळातल्या लोकांनी मात्र त्या गोहत्येवर बंदी आणली आणि बऱ्यापैकी आज आमची गोमाता सुरक्षित आहे. अजूनही काही लोक तिला दुर्लक्षित करतात. विठाल जनावरांवर प्रेम करा, प्राणी मात्रावर दया करा. आपल्याकडे प्राणी मात्रांमध्ये सुद्धा ईश्वर पाहण्याची व्यवस्था आहे. म्हणून आपण पोळा सण साजरा करतो का बैलाचा सण आहे. पोळा हा बैलाचा सण आहे. हाय सोसायटीमध्ये एक जण घरी आला, त्याच्या बायकोने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला पाणी दिलं. पाणी दिल्यावर त्याला आश्चर्यचकित वाटलं. तो म्हणला काय ग तू मला आज पाणी देते. तिने सांगितलं बसून घे, जेवायला ताट सुद्धा तयार आहे, स्वयंपाक झालाय, जेवण तयार झालेलं आहे. त्याला अजूनच आश्चर्य वाटलं. तो म्हणला काय ग काय नेमकं काय प्रकार आहे. रोज तर घरात आल्यानंतर मला माझ्याच हाताने पाणी घ्यावं लागतं, जेवणही मला माझ्याच हात हाय सोसायटीतलं सांगतो मी, तुमच्याकडचं सांगत नाही. जेवणही मला माझ्याच हाताने घ्यावं लागतं, कपडेही मलाच धुवावे लागतात, दळणही मलाच आणावं लागतं. आज सगळं तूच कसं काय करायला लागली. ती म्हणली आज बैल पोळा आहे. विठाल असू द्या नंतर लक्षात येईल आपल्या. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला कामाला लावत नसतात म्हणून तिने सांगितलं आजचा सण आहे. मला हे सांगायचं आपल्याला का सांसारिक माणसाने फार जबाबदार व्हायला पाहिजे. प्रपंचातली आसक्ती आपण इतकी कमी करत गेलो पाहिजे. प्रपंच तर करायचाच आहे पण त्याच्यात आसक्ती कमी केली पाहिजे. द्वारकेचा राजा असणारा कृष्ण पण त्याच्यातल्या एकाही सोन्या नाण्याविषयी त्याच्या अंतकरणात आसक्ती नाही. द्वारका बुडाली तरी त्याला तिळमात्र दुःख नाही. 16,108 बायका होत्या आणि एकीबद्दलही त्याला आसक्ती नाही. विठाल हे आदर्श लोक जी होऊन गेलीत ना ते आपल्यासाठीच आहेत. पण लोक म्हणतात जाऊ दे ना, कोटग्या लाज नाही, कालचा कोटगा आज नाही, तू कर किती वटवट मी आहे घमनघट, असं चाललंय प्रपंच महाराज. आणि म्हणून आपण दुःखी होत. ग्रहस्थ आश्रमातल्या लोकांनी गाथा नीट वाचला पाहिजे.
ज्ञानेश्वरी गाथा नीट पाहून आपला प्रपंच करा. महाराज म्हणाले, भूत दाही गया पशूंचे पाळण, तान्हिल्या जीवन वना माझी. ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या, ज्याला भूक लागली त्याला जेवायला द्या. असं कधी आपल्या जीवनात येऊ नये का त्याला पाणी पाहिजे होतं त्यावेळेला आपण पाणी दिलं नाही आणि नंतर अमृत घेऊन गेलो त्याला. भल काय कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा आरती करने से ख्याल आ गया, कभी माँ बाप की पूजा करी ही नहीं. मंदिरात गेल्यावर कळालं की मी देवाची रोज पूजा करतो पण घरातल्या माता पितेची पूजा करत नाही. गृहस्थ आश्रमातला हा पहिला धर्म आहे का मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आणि महाराज सांगतात असा हा सगळा आचार विचार आपण संपन्न करा आणि या जगात शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, कोणाचं वाईट करू नका. या जगात आपण मनाने सुद्धा कोणाचं वाईट होईल असा विचार सुद्धा करू नका. आपल्या अंतकरणात इतके शुभ संकल्प असू द्या. हे मन भगवान नामाने इतकं पवित्र करा का जगात कोणाचं वाईट होईल असं आपल्याला कधीच वाटलं नाही पाहिजे. आणि मग बघा वाढवी महत्व वडिलाचे. आज या पगार परिवाराने बांधलेलं हे घर, त्यांच्या कष्टातून सायासातून उभा राहिलेलं घर आणि त्यांचे या ग्रस्त आश्रमातला आचार विचार पाहिल्यानंतर आज खऱ्या अर्थाने या परिवाराच्या वडिलांचं कौतुक होतं. लक्षात ठेवा, वाढवी महत्व वडिलांचे. मुलगा जर वारकरी असेल, मुलगा जर वैष्णव असेल, मुलगा जर संत असेल तर त्याच्यापेक्षा त्याच्या माता पित्याचं कौतुक होत असतं ना. धन्य माता पिता तयाचिया. का हो, एवढा गोड वास्तू, एवढा गोड बंगला ज्यांनी बांधला आणि त्या बंगल्यात एवढा गोड कीर्तन भजनाचा आनंद ज्यांनी दिला त्या परिवाराला त्यांच्या वाढ वडिलांचं कौतुक झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, असा हा ग्रस्त आश्रम जे पाळतील, वेगळं वैराग्याचं काय लक्षण आहे, त्याच्या आश्रमातलं हेच खरं फळ आहे शेवटच्या चरणात. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, 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 तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ.